जय शिवराय मित्रांनो। झाडे लावा झाडे जगवा, वृक्ष आहे धरतीचे भूषण, ते करते दूर प्रदूषण। मित्रांनो, आपण पाहिलेच की ह्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता वाढली आणि त्याचा सर्व सजीव सृष्टीला मोठ्या प्रमाणात त्रास झाला। तर आपण ही उष्णता कमी करण्यासाठी काय करू शकतो, प्रदूषण कमी करण्यासाठी काय करू शकतो? तर आता पावसाळा येत आहे, म्हणजे आता हा जून महिना लागलाच आहे, या महिन्यात आता कधीही पाऊस येईल। तर आता पावसाळा येत आहे, तर आपण सर्वांनी पर हेड 5 झाडे, आपल्या घरात जर 5 लोक पुरुष माणसं असतील तर आपण 25 झाडे लावावी। आणि आपण सर्वांचं कर्तव्य बनतंय की झाडे लावणे झाडे जगवणे। आपण जर शहरी भागात राहत असेल तर आपण अभयारण्य वगैरे अशा भागात आता फिरायला जातोच, मोठी गर्दी असते अशा अभयारण्यामध्ये आपण पाहतो। तर आपण सर्वांनी इकडे अभयारण्य जात असताना 4-5 झाडे लावावी आणि ही झाडे जगतात। आपण इकडे पाणी टाकायला नाही गेलो तरी पण आपण जर 5 झाडं लावली, त्यापैकी 1 किंवा 2 झाडे जगली तरी भरपूर आहे। किंवा आपण महानगरपालिकेच्या क्षेत्रात सुद्धा आपल्या घराच्या आजूबाजूला कुठे जागा असेल तिथे आपण झाडं लावू शकतो। ग्रामीण भागातल्या लोकांनी सुद्धा झाडं लावा, ही माझी सर्वांना विनंती आहे। तेव्हाच हे वाढते तापमान कमी होईल। अन्यथा ह्या वर्षी आपण पाहिले की दिल्लीमध्ये 52 सेल्सिअस पर्यंत तापमान गेले। आणि जर असेच जर वाढत राहिले, जर असेच जर वृक्ष कत्तल होत गेले आणि वृक्ष नवीन लागवड नाही झाली तर आपल्याला मोठा त्रास होऊ शकतो। आणि हे 52 ते 60 डिग्री सेल्सिअस तापमान व्हायला वेळ लागणार नाही। आणि जर हे 60 डिग्री सेल्सिअस तापमान झाले तर खरंच सांगतो, सजीव सृष्टी जगणं मुश्किल होईल। त्यामुळे आपल्याला आता वेळेत जागे होणे गरजेचे आहे आणि वृक्ष लागवड आणि वृक्ष जतन करणे गरजेचे आहे। तर ही आपल्याकडे सुवर्ण संधी आहे। पावसाळा येत आहे, सर्वांनी झाडे लावा, झाडे जगवा। धन्यवाद।